आता आपण वर्ड्स तयार करूया. वर्ड फॉर्मेशन मधले हे सफिक्स. वर्डला सफिक्स जोडले तर ते ॲडजेक्टिव्ह त्यांच्यापासून तयार होऊ शकतात. मग ते नाऊन असेल, वर्ब असेल, त्यांच्यापासून ॲडजेक्टिव्ह तयार होईल. यात येणारे बघा फूल, FUL, फूल, लेस, OUS, त्याच्यानंतर ALYLY. कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की LY लागले की ॲडवर्बच तयार होते, पण नाही, ॲडजेक्टिव्ह पण तयार होतात. ते नाऊन किंवा वर्बला अटॅच झाले तर काय बनतील त्याच्यापासून ॲडजेक्टिव्ह तयार होतात. एबल, इबल, एट, ICAL, लाईक, ISH, IVE, सम, वर्दी, सेन्स, AR, EN, ED. आता काय म्हणतील EN, ED हे तसं वर्बला लागणारे प्रत्यय आहेत. बरोबर आहे, पण वर्ब जेव्हा नाऊनच्या आधी येईल किंवा वर्बच्या नंतर नाऊन बद्दल माहिती देईल तर ते ॲडजेक्टिव्हचं काम करतील. पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह म्हणून ते कार्य करतात. यातलं पाहूया सगळ्यात पहिले ते म्हणजे अँगल. आता अँगलला जर आपण AR लावले तर अँगलर नाही, अँग्युलर. थोडंसं स्पेलिंगमध्ये बदल होईल, लक्षात ठेवायचं. बघा बरं, हे अँग्युलर स्पेलिंगमध्ये बघा, इथं हे AR लागायच्या आधी, एलच्या आधी यू झालेलं आहे, अँग्युलर. अँगलचं अँग्युलर झालं. बघा बरं, हे पुढे येणारं सर्कल हा एक शब्द बघा, सर्क्युलर शब्द ऐकला असेल ना तुम्ही, सर्क्युलर. पुढे बघा ब्रास, ब्रास बघा ब्रेझन. कॅपॅसिटी, कॅपॅशियस. बघा OUS लागण्याच्या आधी इथलं हे TY गेले निघून आलं. सेंटर, स्पेलिंग चेक करा सेंटरची, लक्षात ठेवायचं. इथं भरपूर जण चूक करतात. CENTRE येते, ER नाही. ER असतं ते अमेरिकन झालं असतं, हे ब्रिटिश आहे. आपण ब्रिटिश इंग्लिश फॉलो करतो. मग सेंटरचं होईल बघा बरं सेंट्रल. काय तुम्हाला बदल दिसलाय बघा बरं, हे शेवटचं ई आम्ही कॅन्सल केले आणि AL प्रत्यय लावले. कॉलेज बघा, कॉलिजिएट याच्यापासून तयार झाले बघा. काय लावलं प्रत्यय तुम्ही, ATE. डे पासून डेली बघा, डे हे नाऊन आहे आणि त्याच्यापासून आलं बघा डे, वायचं झालं आय आणि त्याला LY लावलं, डेचं डेली. अर्थ, चे दोन होतात, लक्षात ठेवायचं. तुम्ही अर्थला जर LY लावलं तर अर्ली, याचा अर्थ, अर्लीचा अर्थ भौतिक, ऐहिक सुख ज्याला म्हणतो आपण. आणि अर्थला तुम्ही जर EN लावलं तर तुम्ही बघा बरं अर्धन, म्हणजे मेड ऑफ सॉइल, मातीपासून तयार केलेली, मातीचा. अर्धन पॉट तुम्ही शब्द ऐकला असेल ना. अर्थली प्लेजर्स, भौतिक सुख, ऐहिक सुख. तुम्ही अर्थिंग शब्द ऐकला असेल ना, अर्थिंग म्हणजे हे ING लागते, याचा अर्थ हे वर्बचं इथे काम करतंय आणि इथं हे ॲडजेक्टिव्ह तयार झालेले आहेत त्याची. इज बघा, इज पासून शेवटचं याच्यातलं ई कॅन्सल झालं आणि त्याच्याऐवजी वाय आलं. इजचं इझी हे नाऊन आहे, इकडे ॲडजेक्टिव्ह तयार झालं त्याची. इकॉनॉमी बघा, इकॉनॉमीचं तुम्ही इकॉनॉमिक आलं का, IC लक्षात ठेवा, हे IC इकॉनॉमिक. किंवा याचं इकॉनॉमिकल. एक अर्थविषयक आणि एक व्यावहारिक. एम्पायर त्याचं होईल बघा एम्पेरिकल. एनेमी शत्रू, मग आता त्याचं काय बघा एनमिटी. स्पेलिंग जसं लक्षात ठेवायचं, तर एनमिटी झालं नाऊन, अनकाउंटेबल नाऊन, आणि इनिमिकल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह होईल, लक्षात ठेवायचं. इनिमिकल स्पेलिंग लक्षात ठेवायचं. बघा भरपूर बदल झालाय. एक्झाम्पल, एक्झॅम्पलरी बघा, EXEMPLARY, एक्झॅम्पलरी. फेबल, फेबल कथाच असतं ते, फॅब्युलस.
बघा स्पेलिंगमध्ये बघा एल आलं त्याचं यू झालं आणि मग फॅब्युलस हे शब्द तयार झाले. फेवर फेवर फेवरिश बघ बरं हा फेवर फीवर फीवरिश. फायर फायरी स्पेलिंगमध्ये थोडासा बदल होईल लक्षात ठेवायचं. FIERY फायरी. फ्रॉड असतात ना फ्रॉड्युलंट शब्द लक्षात ठेवायचं. फ्रॉड्युलंट ही स्पेलिंग जसे तसे झाली बघा. त्याच्यानंतर इथं येईन यू आणि LENT. जर तुम्ही या टीच्या ऐवजी CE वापरलं तर ते नाऊन होईन बघा. फ्रॉड्युलन्स हे ॲडजेक्टिव्ह आहे. ग्रीफ म्हणजे दुःख. ग्रीवस त्याच्यापासून तयार झालं बघा. GRIE त्याच्यानंतर VOUS याचा अर्थ हे बघा व्हॉइसिंग सारखं ना फ ला काढून इथं काय झालं व आलं आणि OUS लावलं. ग्रीवस. हिट हिट हे नाऊन आहे. हिटचं झालं बघा हॉट. एअर हेअरनी एअर वारस. एअर लगेच त्याचं हेरिडिटरी वारसा येतात ना अनुवंशिकतेने येणारे काही रोग असतात तर मग आपण त्याला काय म्हणतो हेरिडिटरी. HEREDITARY. आयलंड त्याला आईसलँड नका वाचवा. आयलंड आयलंड त्याचं झालं बघा इन्सुलार. परीक्षेला अशीच जास्त विचारण्याची दाट शक्यता आहे बघा. जे कुठंच मॅच होत नाही स्पेलिंग. बघा जोक जोक जोकचं काय आहे जोक्युलर. लेबर बघा शब्द काय आलेला आता लेबर. लेबरचं झालं बघा लबॉरियस. स्पेलिंगमध्ये बघा हे यू कट होऊन जाईल. लबॉरियस. लँग्वेज लँग्वेजचं ॲडजेक्टिव्ह होईल बघा बरं लिंग्विस्टिक. भाषा संबंधी भाषेविषयी. लाईनचे दोन होतात बघा बरं. एक होतं लिनियर आणि दुसरं होतं लिनियल. मेटल मेटलचं ॲडजेक्टिव्ह होईल मेटॅलिक. मिलिटरी मिलिटरीचं संबंधित आहे बघा बरं मार्शल. मनी ही संबंधित आहे बघा मॉनेटरी. मसल याचं होईल बघा बरं मस्क्युलर. सर्कलचं सर्क्युलर. टॅबलचं टॅब्युलर. तिथं बघा नेव्हीचं होतं बघा बरं नॅव्हल. नोटीस नोटिसिएबल. नोटीस शब्द जसा तसा लिहून घ्या आणि त्याला सफिक्स लावा एबल. नोटिसिएबल. ओडर बघा हे ओडरमधलं हे यू निघून जाते आणि मग ओडरस. जसं लेबरचं आपण लबॉरियस केले होते तसंच इथं आहे बघा. वनचं ॲडजेक्टिव्ह होईल ओनली. पॅलेसचं ॲडजेक्टिव्ह होतं पलेशियल. पीपलचे दोन ॲडजेक्टिव्ह होतात. एक पॉप्युलर आणि दुसरं होतं पॉप्युलस. लोकसंख्येची घनता असणार आहे. जसं कोलकाता आहे शहर आहे. दिल्ली आहे. कंट्रीमध्ये घेतलं तर चायना. चायना इज अ पॉप्युलस कंट्री. पिक्चर पिक्चरेस्क. पिक्चरेस्कचा अर्थ आहे ब्युटिफुल. पिक्चरेस्कचा अर्थ ब्युटिफुल. प्रोज प्रोझाईक. टेबल आले की नाही टेबल टॅब्युलर. टायर्डचे दोन ॲडजेक्टिव्ह होतात लक्षात ठेवायचं. एक टायरला ईडी लावलं तर टायर्ड आणि दुसरं टायरला तुम्ही SOME हे सफिक्स लावलं टायरसम.
टायटल याचं बघा LE आलं जर टेबल टॅब्युलर, टायटल टायट्युलर. ट्रायफल ट्रफलचं दोन होतात बघा, एक ट्रेफलिंग आणि ट्रिव्हियल, हे दोन झाले ट्रॅफलचे. वाईसचं होतं VCS. व्हीलचे दोन होत आहेत बघा बरं. एक व्हीलला तुम्ही ING लावले तर काय झाले, याचे विलिंग हे ॲडजेक्टिव्ह झाले. आपण म्हणत नाही का आय एम विलिंग टू हेल्प यू, तर विलिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणखीन एक व्हीलचं ते म्हणजे विलफुल. जरा स्पेलिंग चेक करा, याच्यामध्ये दोन यल होते, याच्यात एकच यल आहे. विलफुल स्पेलिंग व्यवस्थित चेक करा. फॉरेन ॲडजेक्टिव्ह आता पाहूया आपण. फॉरेन ॲडजेक्टिव्हमध्ये बघा, एअरचं एअरी नाही होणार, त्याच्यामध्ये एरियल. ब्लडचं होतं बघा बरं, त्याच्यामध्ये सॅंग्विनरी, SANGUINARY, सॅंग्विनरी. बॉडीचं होतं बघा बरं, कॉर्पोरल. ब्रदर बघा, लॅटिन वर्ड्स ब्रदर, त्याच्यामध्ये बघा त्याचं फ्रॅटर, आणि फ्रॅटर पासून झालं बघा फ्रॅटर्नल ॲडजेक्टिव्ह. फ्रॅटर हे नाऊन झालं आणि त्याच्यापासून तयार झालं बघा बरं फ्रॅटर्नल. म्हणून फॅक्ट्रीसाईड तुम्ही शब्द ऐकला असेल ना, फॅक्ट्रीसाईड, भावाची हत्या करणारा. कॅटचं आलं बघा फीलाईन, सस्तन प्राणी. सिविक, नागरिक, आपण ऐकलं असेल ना सिविक्स, नागरिक शास्त्र, त्याच्यामध्ये. डॉटरसाठी आलं बघा बरं फिलियस हा लॅटिन वर्ड आहे, त्याच्यापासून हे ॲडजेक्टिव्ह तयार झालं, फिलियसचं झालं फिलियल. डे साठी आलं बघा ड्युर्नल, DIURNAL, ड्युर्नल. आपण डेचं डेली पण करतो, ते इंग्लिश ॲडजेक्टिव्ह झाले. डेथ साठी मॉर्टल हा एक शब्द आहे बघा, आपण म्हणतो मॉर्टॅलिटी रेट, त्याच्यामध्ये. डॉगसाठी आलं बघा कॅनाईन. म्हणून कॅनोफोबिया हा शब्द जर ऐकला तर कुत्र्याची भीती असणे, फिअर ऑफ डॉग्स. इयरचं झालं बघा ऑरिक्युलर. अर्थचं होतं बघा टेरेस्ट्रियल. आपण अर्थचं अर्ली सुद्धा घेतलं होतं, अर्धन सुद्धा घेतलं होतं, आणि आता टेरेस्ट्रियल. टेरिटरी शब्द ऐकला असेल ना, त्याच्यापासून तयार झालेला टेरेस्ट्रियल. ईस्ट पासून झालं बघा बरं ओरिएंटल. एक शेप म्हणत नाही आपण त्याला, ओव्हल. एंड पासून काय आलं बघा बरं, एंडचं आलं फायनल. फायनल ॲडजेक्टिव्ह लक्षात ठेवा, याला जर ई जोडलं तर फिनॅले हे नाऊन होईल. बघा इयरचं आपण ऑरिक्युलर घेतलं होतं, आता आयचं आलं ऑक्युलर. फादर शब्दापासून त्याला बघा पॅटर, फादरला पॅटर्न म्हटलेलं आहे, त्याच्यापासून आलं बघा बरं पॅटर्नल. अंकल म्हणतो ना आपण, म्हणजे काका. फ्लेश आलं बघा, फ्लेशला कार्नल. म्हणून जे फ्लेश खातात जे प्राणी, कार्निवोरस शब्द लक्षात ठेवायचा, कार्नल त्याच्यापासून तयार झालेले आहेत. पुढे आलं बघा फ्लावरचं झालं बघा बरं फ्लोरल. फ्रेंडचं झालं बघा ॲमिकेबल. फ्रेंडली शब्द ऐकला असं ना तुम्ही, तसं तयार झालं तो ॲमिकेबल. गॉड पासून आलं बघा बरं डिवाइन. पुढे आलं बघा बरं हेअरचं झालं कार्पिलरी. बघा हार्टला आपण कार्पोरल.
कार्पिलरी. हँड, आपण याला मॅन्युअल वर्क शब्द ऐकला असेल ना तुम्ही. हँड पासून तयार झाला बघा मॅन्युअल वर्क शब्द ऐकला असाल ना. हेड, त्याचं झालं कॅपिटल. हार्टचं तयार झालं बघा त्याचं कार्डियल. हेवन, सेलेस्टियल ब्युटी, हेवनली ब्युटी त्या अर्थानं वापरतात. साठी इन्फर्नल शब्द लक्षात ठेवायचे. हेवनचं अपोजिट परीक्षेला हेल म्हणून फार सोपं वाटतं बघा, पण सेलेस्टियलचं अपोजिट इन्फर्नल हे पण आपल्याला सुचलं पाहिजे. परीक्षेला अपोजिट वर्ड तिथून सुद्धा येऊ शकतात. होम चाल बघा बरं, डोमेस्टिक. लक्षात ठेवायचं, होमला एलवाय लावलं तर होमली पण होतो, होमली फिलिंग, घरच्यासारखं वाटणं. डोमेस्टिक म्हणजे तर पाळीव या अर्थ नाही. त्याच्यानंतर होपचं बघा बरं, सँग्विन. किंग साठी आलं बघा बरोबर, रॉयल और रेगल. म्हणून राजाची हत्या जर केलेली असेल तर त्याला रेजिसाईड शब्द लक्षात ठेवायचा. रेजिसाईड. लाईफ झालं बघा बरं, व्हायटल. लाईट झालं बघा, लुसीड. मेल, मॅस्क्युलाइन. जेंडरमध्ये वापरतो आपण. मून साठी वापरूया, ल्युनार. मदर, फादरसाठी पॅटर, तर मदरसाठी मॅटर. म्हणून आलं बघा मॅटर्नल. मॅट्रिसाईड शब्द ऐकले असेल तुम्ही, मॅट्रिआर्क इथूनच तयार झालेले ते. माउथ झालं बघा ओरल. नेम झालं बघा बरं, नॉमिकल. लाईटचं झालंय यांच्यामध्ये नॉक्चरल. निशाचर म्हणतो आपण त्याला, नॉक्चनल. नोज झालं बघ बरोबर, नॅझल. प्लेस बघा याचं झालं लोकल. रूट, रॅडिकल. साल्ट, सलाईन. आता शब्द परिचित आहे सगळ्यांना, सलाईन लागतेच ना. सी चं झालं मरीन. साईड त्याचं झालं बघा लॅटरल. साईट, विजिबल. सन बघा, डॉटरसाठी फिलियल शब्द वापरला ना, सनसाठी सुद्धा आहे बघा बरं. हे बघा फिलियल, म्हणून म्हणतो ना फिलियस, फिलियल शब्द फिलिसाईड. बरोबर, सन किंवा डॉटरची हत्या करणारा किंवा करणारे जे असतील ते फिलियल झालं. त्याच्यानंतर स्प्रिंग शब्दासाठी बघा वर्नल. सन बघा, सनसाठी आलं बघा इथं सोलार, म्हणून सनी म्हणत नाही, सोलार एनर्जी आपण म्हणतो, लक्षात ठेवायचं. मूनला जसं लुनार तसं इथं सोलार. त्याच्यानंतर बघा टूथसाठी आलं बघा डेंटल. टाउन साठी अर्बन. विलेज साठी बघा रुरल किंवा रस्टिक. रुरल किंवा रस्टिक. वॉर साठी मार्शल. हा शब्द मिलिटरीसाठी सुद्धा वापरला होता आपण. वॉटर साठी ॲक्वियस किंवा ॲक्वेटिक. ॲक्वियस किंवा ॲक्वेटिक.
व्हील शब्द बघा, रोटरी. विल साठी आपण विलफुल घेतलं होतं, विलिंग घेतलं होतं, पण इथला जो फॉरेन वर्ड आहे तो म्हणजे व्हॉलंटरी. म्हणजे हा आपल्याला इच्छा, ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असेल त्यांच्यासाठी आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट आपण शब्द वापरत असतो बघा. वुमनसाठी फेमिनाईन, जसं मेलसाठी मस्कुलाईन तसं इथं फेमिनाईन. वर्डसाठी वर्बल, शाब्दिक म्हणतोय आपण त्याला, वर्ल्डसाठी मंडेन. लास्ट यूथसाठी ज्युवेनियल. ज्युवेनियल हे शब्द लक्षात ठेवा एवढे. हे झाले फॉरेन ॲडजेक्टिव्ह याच्यातले.